डॉक्टर नमस्कार, मी खांडेकर. मीच बोललो डॉक्टर. हा आवाजच माझा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मी आलोय तुमच्याकडे डॉक्टर. डॉक्टर मी ऐकलं की तुम्ही शहरातले उत्तम स्पीच थेरपिस्ट आहात. डॉक्टर तुम्ही भल्याभल्यांचा आवाज बरा केला. मी पाया पडतो डॉक्टर, प्लीज प्लीज. आधी शांत व्हा. बसा बसा बसा, तुम्ही आधी बसा. डॉक्टर माझी नक्कल करू नका, मी जाईन. अहो नाही, तुमची नक्कल नाही करत आहे मी. माझा आवाजच असा आहे, लक्षात येते का तुम्हाला? बसा बसा, तुम्ही बसा आधी शांत. माझी नक्कल करू नका, मी तुम्हाला मारेन. हे बघा, पेशंटची नक्कल करू नये एवढी अक्कल आहे मला. लक्षात आलं? हा बसा या. अहो खरंच सांगतो, माझा आवाजच तसा आहे. तुमचाच आवाज असा आहे? हो. पण तुम्ही काय करणार स्पीच थेरपी? मी कशाला चालू? थांबा तुम्ही. थांबू का? चालू मी. हो जरा थांबा, थराच थांबा. तुम्ही थांबाल की नाही? जरा जरा बसा बघू आधी. अहो मी असे अनेक पेशंट्सना बरं केलेलं आहे, ज्यांच्या गळ्यात शह नाही आहे, शह नाही. अशा अनेक लोकांना मी बरं केलेलं आहे. अहो शहनाईचा आवाज असलेल्या लोकांना बरं केलं असेल, पण तुमच्या घशात चिचुंदरी अडकली त्याचं काय? कसं असतं, आवाज ही दैवी देणगी असते, दैवी देणगी. नाही बरोबर आहे, पण देवाने इतरांना 1001 रुपये देणगी दिल्या, मला फक्त 100 रुपये दिल्या. हो माझी पण पावती मोठी फाडायची ना जरा. कसं असतं, प्रत्येकाच्या गळाला मर्यादा असतात. आपल्या गळाला उंबरठे आहेत, उंबरठे. हा एक मोठा फरक आहे, लक्षात आलं का तुमच्या? डॉक्टर हे बोलायला ठीक आहे, पण 4 चौकात एकदम खचायला होतं. गाणं म्हणायचं मग. खचायचं नाही गड्या, खचायचं नाही. हे कुठलं गाणं आहे? ते थांबायचं नाही गड्या, असं गाणं आहे ते. आता थांबण्याबद्दल बोलतोय का आपण? नाही, बरोबर. नाही की नाही, खचण्याबद्दल बोलतोय ना. नाही, ते पण- म्हणून गाणं चेंज केलं. बरं, गाण्यावरून आठवलं, आपण अशी गाणी म्हणायचीच नाहीत जी बेस मधली आहेत. म्हणजे काही काही सिंगर्स खर्जातला आवाज आहे त्यांचा. किशोर कुमार, हरिहरन, जगजीत सिंग यांची गाणीच म्हणायची नाहीत आपण. असं कसं हो? जगजीत सिंगची गाणी गझल्स खूप आवडते तो. ती त्यांची गझल हा 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 होश वालो खबर क्या बेखुदी क्या चीज है इश्क कीजिए फिर समझी. ऐका ऐका, आपण वेगळ्या गायकांना फॉलो करायचं, पण तुम्ही गायचंच नाही याच्या पुढे. हो अत्यंत बेसूर गायलात तुम्ही. आपण कसं आहे ना, यॉडलिंग घ्यायचं, यॉडलिंग. आपल्या मॉड्युलेशनला जे सूट होतं ते आपण गायचं. यॉडलिंग माहितीये का? योडलेले लोडलेले आपण गायचं. लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही बोलताय ते बरोबर आहे डॉक्टर, पण काय मी इथे सिंगर व्हायचं म्हणून आलो नाही हो. माझ्या इतरही खूप प्रॉब्लेम आहे. नाही बरोबर आहे. म्हणजे काय असा आवाज असल्यामुळे ना, म्हणजे असा तरणा बांड असून सुद्धा माझं लग्न होत नाही हो. बघा, तुमचं लग्न होत नाही इथपर्यंत मी ऐकू शकतो, पण तरणा बांड म्हणून तुम्ही उगीच प्रॉब्लेमला मोठा करू नका. खरं तर तुम्ही तरणा बांड नाही, वयस्क वांड आहात. जे आहे ते तोंडावर मी सांगितलं. ते झालंच हो, पण काय आता हे बघा डॉक्टर, कसं होतं, मी कोणावर कितीही चिडलो तरी समोरचा माझ्यावर हसतोच हो. एवढं नाही, म्हणजे ते नॉर्मल हसतात. मी ना डॉक्टर लहानपणी मी पैलवान होतो, पैलवान. तर मी ना असा लहानपणी आखाड्यात जायचो आणि असं आखाड्यात उतरून समोरच्याला आव्हान द्यायचो. ये रे मी तुला आव्हान दिलंय. तो हसायचा हो. हे तर काही ना, माझा भाचा आहे 5 वर्षांचा, मला अद्वैत मारीन, तो बोलतो मामा करून हसतो. हे एवढे प्रॉब्लेम येतो. हे बघा, टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला आता काही 2-3 गोष्टी सांगणार आहे. अरे देवा, या आवाजात गोष्टी ऐकायच्या? नाही हो, हो. गोष्टी म्हणजे एक ससा एक कासवती गोष्ट नाही हो. गोष्टी म्हणजे युक्तीच्या काही गोष्टी. हे बघा, लक्षात घ्या. एक मिनिट, तुम्ही कशा आलात आता? ओपीडी सुरू आहे ना, म्हणजे एक पेशंट आहे ना इकडे. चला बाहेर वा.
बाहेर वा प्लीज, बाहेर वा. थांबा. गेट आउट. त्या रडतायत, थांबा. एक मिनिट, काय झालं? एक मिनिट, बसा बसा. इकडे मॅडम, बसा इथे. प्लीज बसा. मी आहे ना, मी डॉक्टर आहे ना. मी हा सर, बरोबर. सांगा. रडू नका, सांगा मला काय सांगा, झालं. काय झालं मला सांगा. डॉक्टर माझ्या आवाजाचं काहीतरी करा ना डॉक्टर. डॉक्टर माझा आवाज आतमध्ये प्रॉब्लेम आहे डॉक्टर, मला कळत नाहीये. गेले 3 वर्ष झाली हो. माझं लग्न माझ्या आवाजामुळे सतत मोडतंय. प्लीज काहीतरी करा ना माझ्या आवाजाचं. मला खूप टेन्शन आलं हो डॉक्टर. हे वेगळं आहे. हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. यांचा आवाज असा काय? मला ना कॉम्प्लेक्स झाला बाबा ऐकून आवाज. माय गॉड, काय डॉक्टर दिस इज रिअली टू मच. म्हणजे आज तुम्ही दोघेही इथे आलेला आहात, दोघेही अपोजिट आवाजाचे आहात आणि दोघांची लग्न होत नाहीये. माय गॉड, हा काय योगायोग आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. येस येस. डॉक्टर उपचार सांगा ना. डॉक्टर, काहीतरी सांगतो. करावं. मी खरंच एक काम करा का तुम्ही. हा. बघा, तुम्हाला मी असं काय डॉक्टर असं काय बोलतायत असं वाटेल तुम्हाला, पण मी उपचार सांगतो. काय करायचं? मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. ओके, बर. ऐका माझं. तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न करा. अहो डॉक्टर काय बोलताय तुम्ही? एक मिनिट. माझी यांच्याशी ओळख नाही पाळत मी, असं त्यांच्याशी नाही. शांत व्हा, शांत. डॉक्टर. अहो लग्न करा म्हणजे आता जाऊन लगेच असं करा, असं नाही म्हणत आहे मी. माझी आई घाबरट आहे, आवाजाला घाबरेल हे ऐकायला. आणि मी अशा माणसाशी लग्न नाही करू शकत ऐका आयुष्यभर. जरा माझं, तुम्ही समजा तुम्ही यांच्याशी लग्न केलेलं आहे. आपलं नाव काय? प्रसाद खांडेकर, बरोबर आहे? या तुमच्या मिसेस खांडेकर आहेत, बरोबर आहे? आता काय करायचं तुम्हाला सांगतो. काय करायचं? कसं आयुष्य जगायचं. समजा तुम्ही घरात बसलेले आहात, तुम्हाला फोन आला. त्यांनी बोलायचं. त्यांनी बोलायचं. तुमचा आवाज पुरुषी आहे की हा. नाही, तुम्ही त्यांच्या आवाजात बोलायचं. म्हणजे करणाऱ्याला काय वाटेल किंवा मी केलाय फोन यांना आणि बोलतोय पण पुरुष. लक्षात आलं? तुम्हाला फोन आला, यांनी बोलायचं. त्यांना काय माहिती कोण बोलतंय ते फोनवर. लक्षात आलं का तुमच्या? नाही, मला कळत नाही अजून. हे बघा, तुम्हाला मी सांगतो, लग्न समारंभात गेलात की एकाने लिपसिंग करायचं आणि दुसऱ्याने मागे उभं राहून असं बोलायचं. लक्षात आलं का तुमच्या? ओके, आपण ट्राय करूया. आपण ट्राय करू शकतो. चालेल, आत्ताच्या मला आत्ता ट्राय करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. मला चालेल. आता बघा, आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. तुम्ही लिपसिंग करायचे आणि तुम्ही ते वाक्य म्हणायचंय. ओके, लक्षात डन, आलं? माझं लक्ष तुमच्याकडे. डन, डन. आता तुम्ही वाक्य म्हणा. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. 1 2 3. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. हे होईना बात. हे सोडले. हेच तर मला म्हणायचंय. आता आपण बायसे वर्ष. आता बघा, तुम्ही काय म्हणायचं? नमस्कार, मी मिसेस खांडेकर. कळलं? ओके, तुम्ही आवाज काढायचा, तुम्ही लिपसिंग करायचं. Lip-sync. रेडी? माझं लक्ष नाहीये. ओके, 1 2 3. नमस्कार, मी मिसेस खांडेकर. झालं की? अहो, झालं की? एवढं सोपं आहे. काय म्हणताय? हे वेगळं हे आहे. खूप वेगळे हो. हे अतिशय वेगळं म्हणजे आहे. एक फार युनिक आहे. मी असा कधी विचार पण नव्हता केला. आम्ही अख्खं आयुष्य काढू शकू. अहो, अख्खं आयुष्य म्हणजे मी सुद्धा आयुष्य तसंच काढतोय. एक मिनिट. अगं, ऐकतेस का? ये जरा. अगं बाई, नमस्कार. नमस्कार. ही माझी बायको मिसेस चौगुले. नमस्कार. का हो? कशाला बोलवलं? अगं बाई, यांचा पण आवाज अगदी माझ्यासारखाच आहे. हो ना, अगदी सेम टू सेम. अय्या अय्या, अगं बाई, यांचा आवाज अगदी तुमच्या सगळं बाई. किती वेगळं आहे सगळं. हीच तर गंमत आहे. तुम्हाला सांगू का खांडेकर, आयुष्य असंच जगायचं असतं. ऍडजस्टमेंट्स करायच्या असतात. लक्षात अरे. घ्या. आता आपला आवाज असा आहे, त्याच्याबद्दल कॉम्प्लेक्स नाही बाळगायचा. खरंय खरंय. त्याची लाज नाही बाळगायची. कळलं नाही का? नाही नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला खूप आवडतंय हे. कसं आहे माहिती खांडेकर, फार वर्षांपूर्वी ना भारदस्त आवाजाच्या नटांची परंपरा होती. सगळ्यांचे आवाज भारदस्त होते. पण त्या सर्वांच्यात एक विक्रम गोखले आले, ज्यांचा आवाज अतिशय मुलायम आणि असा तलम होता. पण त्यांनी स्वतःच्या आवाजाचं शस्त्र बनवलं. त्यांनी काय केलं? त्यांच्या आवाजात इतक्या भावभावना ओतल्या, तो आवाज असा लयबद्ध केला आणि आज विक्रम गोखलेजी आवाजाचंही विद्यापीठ म्हणून ओळखले जातात. वा 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 वा. जसे भारदस्त आवाजाचे पंडित भीमसेन जोशी सर्वांना आवडतात, तसेच तलम आवाजाचे कुमार गंधर्व सुद्धा सर्वांना आवडतात. खरंय की नाही मला सांगा? खरंय, अगदी खरंय. त्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपल्याकडे ज्या कमी आहेत, त्याची लाज नाही बाळगायची.
त्या कमी आहे ना आपण शोधायच्या. एकदा त्यांचा शोध लागला की त्यांना असं डेकोरेट करायचं आणि प्रेझेंट करायचं की तो आपला प्लस पॉइंट होईल, देअर यू आर. ते आपलं शस्त्र होईल. म्हणजे ए डॉक्टर हा? चांगलं केलं, हा? आवडलं का ना? खरंच छान आहे, खरंच. खूप वेगळा संदेश दिला तो तुम्ही आम्हाला. अगदीच म्हटलंय, अगदीच म्हटलं. आता मी माझा ही जे कमीपणा आहे ना, हे मी आता शस्त्र म्हणून वापरणार आहे. शाबास, हा. शाबास, हा, शाबास. इथूनच सुरुवात करतो. वेगळं कशाला? ऐका. हा. नाही मी बोलत नाथा. मग अशी ठरलं गायचं नाही म्हणून. गा रे बाबा, नको रे, तू सांगितलं नाही.